गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील औद्योगिक भागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग। हा रस्ता नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल भागातून जातो। रस्ता खराब असल्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांना त्याचा सर्वाधिक फटका बसतोय। खराब रस्त्यामुळे रुग्ण वाटेतच दगावल्याच्या घटनाही इथं घडल्यात। हा रस्त्याला 1.5 ते 2 महिन्यापासून असे खड्डे पडलेले आहेत। त्याच्यात आमच्या मयत व्यक्ती किंवा जो दवाखान्यात घेऊन जातात ते व्यक्ती सुद्धा रस्त्यातच मरून जातात आणि ॲक्सिडेंट सुद्धा जास्त झालं। 10-12 दादाने सांगितलं तसं त्याप्रमाणे 10-12 आमचे माणसांचे नुकसान झालेले आहे। तरी पण शासन या रस्त्याची दखल घेत नाही। खड्ड्यांमुळे या महामार्गावर अनेक अपघात झालेत। वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन दखल घेत नाही। त्यामुळे प्रशासनानं 15 दिवसात रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेनं दिलाय। कमसे कम अक्कलकुवा ते तळोदा या भागामध्ये 50 पेक्षा जास्ती माणसे रस्त्यावर मरून गेले, तरी इथला कोणताच अधिकारी याच्यावर लक्ष देत नाही। जोपर्यंत हे खड्डे होत नाही तोपर्यंत ताबो या 15 दिवसाच्या आत हा काम व्हायला पाहिजे, नाही तर शिवसेना मार्फत आम्ही आंदोलन करू। लोकप्रतिनिधी या प्रश्नावर आवाज उठवत नाहीत। त्यामुळे प्रशासन आणि राजकीय नेते अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार असा सवाल इथले गावकरी विचारतायत। प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।